Hello everyone. In this video, we are going to learn the poem If by Rudyard Kipling. If म्हणजे जर. तर या कवितेमध्ये कवी जे आहे ते एका वडिलांच्या भूमिकेतून आपल्या मुलाला मार्गदर्शन करत आहे किंवा त्याला योग्य असा सल्ला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. त्याला सांगत आहे की तुला जर एक आदर्श व्यक्ती बनायचं असेल तर तुझ्यामध्ये कोणते गुणवैशिष्ट्ये असले पाहिजे. तू चॅलेंजेसचा कशाप्रकारे स्वीकार केला पाहिजे आणि तू आपल्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधली पाहिजे आणि आपलं जे चारित्र्य आहे ते चांगलं कशाप्रकारे डेव्हलप करायचं आहे याची याची एक ॲडव्हाइस किंवा मार्गदर्शन वडील या ठिकाणी आपल्या मुलाला करत आहे. सो लेट अस सी द पोयम. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर अँड ब्लेमिंग इट ऑन यू. वडील जे आहे ते आपल्या मुलाला म्हणतात की तुला जेव्हा तुझ्या अवतीभोवतीचे सगळे लोक तुझ्यावर रागवत आहे, त्यांचा स्वतःवर कंट्रोल नाही आहे, ते तुला दोष देत आहे. तुला ब्लेमिंग मीन्स व्हॉट? ब्लेमिंग म्हणजे दोषारोपण करणे किंवा दोष देणे. जेव्हा सगळे लोक तुझ्या एखाद्या गोष्टीबद्दल दोष देत आहे, तुला गुन्हेगार ठरवत आहे आणि सर्व तुझ्यावर खूप रागावलेले आहे, अशा परिस्थितीत तू काय करायला पाहिजे? तर अशा परिस्थितीत यू शुड कीप युअर हेड. कीप युअर हेड मीन्स व्हॉट? नॉट टू गेट अँग्री. तर तू त्या क्षणाला रागवू नकोस. तू स्वतःवर कंट्रोल ठेव. तू स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेव. तू स्वतःवर संयम ठेव. कारण रागाचं उत्तर रागाने दिल्याने समस्या सुटत नाही, तर ती समस्या आणखीन वाढत जाते. कारण तू जर शांतपणे ती समस्या हँडल केली तर तुला त्याच्यावरचं जे उत्तर आहे ते नक्कीच मिळेल आणि तू लोकांचा रागसुद्धा शांत करू शकशील. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ अँड ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. पुढे कवी जे आहे ते आपल्या मुलाला असं म्हणतात की इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ, जर तुझा स्वतःवर विश्वास असेल तर जरी लोकांनी मग तुझ्यावर कितीही संशय घेतला तरी जर तू तुझ्या स्वतःच्या मतावर ठाम असेल तर कोणी काहीही करू शकणार नाही. म्हणजेच काय की लोक जेव्हा तुझ्यावर डाऊट घेत आहे म्हणजे काय? जेव्हा तुझ्यावर लोक संशय घेत आहे की एखादी तू कृती का केली, जर तुझ्या फायद्यासाठी केली का, तुझा स्वार्थ आहे का, असं जेव्हा तुझ्यावर लोक डाऊट करतील त्यावेळी तू स्वतःवर विश्वास असू दे. तू आपल्या मतावर ठाम राहा की मी जे काही करत आहे ते योग्य करत आहे, माझा निर्णय योग्य आहे, या मतावर तू ठाम राहा. यू शुड बी शुअर अबाउट युअर डिसिजन. तू जे डिसिजन घेतलेलं आहे त्याच्याबद्दल तू 100% शुअर असला पाहिजे. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. पण कवी जे आहे त्याला असाही सल्ला देतात की तू तुझ्या मतावर खंबीर राहा, पण लोक तुझ्याबद्दल असं का बोलत आहे किंवा लोक तुझ्यावर अशा प्रकारची डाऊटिंग किंवा तुझ्यावर अशा प्रकारचा संशय का घेत आहे याचासुद्धा तू काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे. मेक अलाउन्स मीन्स व्हॉट? कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग. म्हणजे दुसऱ्यांना एखाद्या गोष्टीबद्दल काय म्हणायचं आहे, त्यांचं जे मत आहे ते समजून घेणं. तर तू त्यांचं म्हणणं काय आहे, ते तुझ्यावर डाऊट का घेत आहे, त्या सगळ्या गोष्टींचा तू सकारात्मक दृष्टीने विचार केला पाहिजे. तुझं जे ॲटिट्यूड आहे त्यांच्या डाऊट्सविषयी ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आणि तुला जर वाटलं की खरंच माझ्या वागण्यामध्ये या चुका होत आहे तर त्या चुका तू काय केल्या पाहिजे? सुधारवल्या पाहिजे. त्याच्यामध्ये तू सुधारणा केल्या पाहिजे. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बिंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज. आणि पुढे कवी जे आहे ते आपल्या मुलाला असं म्हणतात की जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी तू प्रयत्न करशील. प्रयत्न केल्यानंतर यश हे मिळतेच, पण यश मिळायला कधी कधी वेळ लागतो. तर ती जी वेळ आहे तेव्हा तुला वाट पाहण्याचा कंटाळा आला नाही पाहिजे. तू निराश होऊ नकोस, कारण प्रयत्न केल्यानंतर यश हे मिळणारच. or being lied about, don't deal in the lies. Now what do you mean by the being lied about? Being lied about means false things spoken about oneself by others. म्हणजे एखाद्याबद्दल दुसऱ्यांनी जे काही खोट्या नाट्या गोष्टी बोललेल्या असतात त्याला म्हणतात being lied about. जर कोणी तुझ्याविषयी काही खोटं नाटं बोललं तर त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस किंवा भूलथापांना तू बळी जाऊ नकोस, असा सल्ला कवी जे आहे ते आपल्या मुलाला या ठिकाणी देत आहे. Or being hated, don't give way to hating and yet don't look too good nor talk too wise. जर कोणी तुझा द्वेष केला, कोणी तिरस्कार केला तर त्याकडे तू लक्ष देऊ नको किंवा तू काय करू नकोस, तू तिरस्काराचं उत्तर तिरस्काराने
देऊ नकोस. सो डोंट गिव्ह वे टू हेटिंग मीन्स व्हॉट, मीन्स अलाउ हेट्रेड टू टेक कंट्रोल ऑफ वन सेल्फ. म्हणजे द्वेषाला जे आहे ते तुझ्यावर राज्य करू देऊ नकोस किंवा तुझ्यावर स्वार होऊ देऊ नकोस. द्वेषाला तुझ्या हृदयात जागा देऊ नकोस. अँड यट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज. आणि आपण खूप परफेक्ट आहे, आपण खूप परिपूर्ण आहे असं दाखवण्याचा तू प्रयत्न करू नकोस. डोंट गिव्ह वे टू हेटिंग मीन्स व्हॉट, नॉट टू बी परफेक्ट. आपण खूप परफेक्ट आहे, परिपूर्ण आहे, आपण सर्व सद्गुणांनी संपन्न आहे असं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. शिवाय नॉट टॉक टू वाईज, आणि तुझं जे नॉलेज आहे, तुझं जे ज्ञान आहे त्याचं प्रदर्शन तू मांडू नको किंवा लोकांना तुझं ज्ञान दाखवू नको असा सल्ला जे आहे ते वडील जे आहे ते आपल्या मुलाला या ठिकाणी देत आहे. Now let us see the rhyming scheme of this poem. So see these words: you, and to. हे जे चारही वर्ड्स आहे यांचा जो साऊंड आहे तो सेम आहे. दॅट्स वी आर रायटिंग हिअर ए अँड ए. ओके. सो अँड नेक्स्ट वर्ड आहे वेटिंग. वेटिंगला आपण दिलं बी. वेटिंग अँड हेटिंग आर द वर्ड्स विथ द सेम साऊंड, सो वी आर रायटिंग देअर बी. देन लाईज अँड वाईज यांचा साऊंड सेम आहे, सो वी आर रायटिंग देअर सी. तर आपली जी रायमिंग स्कीम आहे ती काय होणार, ए बी सी अशा प्रकारची रायमिंग स्कीम आपल्याला फर्स्ट स्टॅन्झाची बघायला भेटते. नाऊ वी विल लर्न द फिगर ऑफ स्पीच यूज हिअर इन दी फर्स्ट स्टॅन्झा. तर या फर्स्ट स्टॅन्झामध्ये जे फिगर ऑफ स्पीच वापरल्या गेलेले आहे ते आपण बघूया. सो सी हिअर फर्स्ट लाईन बघा. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट आर लुझिंग देअर अँड ब्लेमिंग इट टू यू. तर याच्यामध्ये कीप आणि लूज हे जे दोन वर्ड आहे हे अपोजिट आयडियाज आहे, आणि या दोन्ही अपोजिट आयडिया एकाच लाईनमध्ये पोएटनी काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे टू इन्हान्स द ब्युटी ऑफ द पोएम. म्हणजे कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा ड्रॅमॅटिक इफेक्ट देण्यासाठी दोन अपोजिट वर्ड एकाच लाईनमध्ये यूज केलेले आहे. त्याच्यामुळे इथं जे फिगर ऑफ स्पीच कवीने यूज केलं आहे ते आहे अँटिथिसिस म्हणजेच विरोधाभास. नाऊ सी द नेक्स्ट वन. अँड यट डोंट लुक टू गुड नॉट टू वाईज. आता याच्यामध्ये जे आहे तर जो टू हा वर्ड आहे त्याचं काय झालेलं आहे, रिपिटेशन झालेलं आहे. एकच वर्ड दोन वेळा आलेला आहे, त्याच्यामुळे इथं जे फिगर ऑफ स्पीच कवीने यूज केलेलं आहे ते रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी यूज झालेलं आहे. त्यानंतर आणखीन एक फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ ऑल मेन डाऊट यू. तर याच्यामध्ये ट्रस्ट आणि डाऊट या दोन अपोजिट आयडिया ज्या आहेत त्या एकाच लाईनमध्ये यूज झालेल्या आहे. त्याच्यामुळे इथं जे फिगर ऑफ स्पीच यूज झालेलं आहे ते आहे अँटिथिसिस किंवा विरोधाभास अलंकार या ठिकाणी कवीनी वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक द ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक द थॉट्स युअर एम. आता पुढे कवी जे आहे ते आपल्या मुलाला सांगतात की तू स्वप्न पहा, पण स्वप्नांना तुझ्यावर राज्य करू देऊ नकोस किंवा तुझ्यावर स्वार होऊ देऊ नकोस. कारण नुसतं स्वप्नरंजन करण्यात फायदा नाही, तर ती स्वप्न आपल्याला हस्तगत सुद्धा करता आली पाहिजे असं कवीचं या ठिकाणी म्हणणं आहे. इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक द थॉट्स युअर एम. आणि कवी असंही म्हणतात की तू विचार कर, पण विचारांना तू विचारांच्या आहारी जाऊ नकोस, त्यांना तू तुझा एम बनवू नकोस असा सल्ला वडील जे आहे ते आपल्या मुलाला या ठिकाणी देत आहे. कारण नुसतं विचार करून फायदा नाही, तर विचार हे कृतीमध्ये उतरल्या गेले पाहिजे. थॉट मस्ट बी चेंज इन टू द ॲक्शन्स. इफ यू कॅन मीट विथ द ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. आणि कवी आपल्या मुलाला असं सांगतात की जेव्हा तू तुझं आयुष्य जगशील किंवा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करशील, तेव्हा त्या प्रयत्न करत असताना कधी कधी तुला ट्रायम्फ म्हणजे काय, तर तुला विजय मिळेल, तू सक्सेसफुल होशील, तू यशस्वी होशील. पण कधी कधी काय होईल की तुला डिझास्टर म्हणजे काय, तर तुला हार पत्करावी लागेल. तर अशा दोन्ही क्षणी तू काय करू नकोस. तू हे जे दोन्ही इम्पोस्टर्स आहेत, इम्पोस्टर्स मीन्स व्हॉट, इम्पोस्टर मीन्स वन हू डिस्यूज अदर बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. म्हणजे हे कसे आहेत, हे
असं दाखवतात की आपण जे आहे ते नेहमीसाठीच एखाद्याकडे राहू, पण वास्तविक पाहता तसं नसते. विजय किंवा पराजय हे नेहमीसाठी कोणाकडेही राहत नाही. त्याच्यामुळं तुला जर एखाद्या गोष्टीमध्ये तू सक्सेसफुल झाला, सपोज यू गॉट द ट्रायम्फ मीन्स व्हॉट, तू एखाद्या गोष्टीमध्ये जर विजयी झाला, तर त्या छोट्याशा विजयाने तू हुरहुरून जाऊ नकोस. कारण याच्यानंतरही कितीतरी असे शिखरे असतील जे तुला काय करायचे असेल, हस्तगत करायची असेल. कारण विजय हा नेहमीसाठी आपल्याकडे कधीच राहत नाही. या दोन्ही गोष्टी कशा आहेत, फसवे आहे. अँड तसंच डिझास्टर म्हणजे हार. कधी कधी तुला खूप प्रयत्न करून देखील हार पत्करावी लागेल. पण एक लक्षात ठेव की जसा विजय नेहमीसाठी आपल्याकडे राहत नाही, यश जसं नेहमीसाठी आपल्याकडे राहत नाही, तशी जी हार आहे, जो पराजय आहे, तो सुद्धा नेहमीसाठी आपल्याकडे राहत नाही. त्याच्यामुळं तू या क्षणाला जर तुला अपयश भेटलं तर तू दुःखी होऊ नकोस. कारण हे दोन्ही जे इम्पोस्टर्स आहेत ते फसवे आहेत. तू त्याच्यापासून अलिप्त राहण्याचा काय कर, प्रयत्न कर. आणि तू दोघांनाही सारखीच ट्रीटमेंट दे, दोघांनाही सारखंच महत्त्व तू द्यायला शिक. असा सल्ला जे आहे ते वडील आपल्या मुलाला या ठिकाणी देत आहे. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय द नेव्स टू मेक द ट्रॅप ऑफ फूल्स. कधी कधी लोक जे आहे ते तुझ्या बोलण्याचा विपर्यास करतील किंवा तुझ्याविषयी खोटं नाटं बोलतील. तुझा जो शब्द आहे, तू जे बोललंच नाही ते बोलण्याचा तू बोलला असं सांगतील, किंवा तुझे जे शब्द आहे ते मोडून तोडून सांगतील आणि आपल्या फायद्यासाठी ते काय करतील, त्या गोष्टीचा ते काय करतील, उपयोग करून घेतील. तर अशा वेळेस तू काय करायला पाहिजे, यू शुड बी अबेल टू बिअर ऑल दोज थिंग्स. तर या सगळ्या गोष्टी सहन करण्याची ताकद तुझ्यामध्ये असली पाहिजे, जे तथ्य आहे. नाऊ व्हॉट डू यू मीन बाय द ट्रस्ट ट्विस्टेड बाय मीन्स चेंज द ट्रूथ लिटल टू गेन सम ॲडव्हान्टेजेस. काही लोक काय करतील, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी जे सत्य आहे किंवा तू बोललेले जे शब्द आहे ते आपल्या फायद्यासाठी, आपल्या ॲडव्हान्टेजेससाठी काय करतील, बदलतील, चेंज करतील. तर अशा वेळेस तू स्वतःवर विश्वास ठेव तर, आणि ते सहन करण्याची ताकद तुझ्यामध्ये असली पाहिजे. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप द बुल डेम अप विथ द वॉर्न आउट टूल्स. आणि जेव्हा लोक अशा प्रकारचं तुला फसवण्याचा प्रयत्न करतील, तुझ्यासाठी ते ट्रॅप क्रिएट करतील, त्यावेळी कदाचित असंही होईल की ज्या गोष्टी घडवण्यासाठी किंवा जे यश मिळवण्यासाठी तू आपलं पूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे, त्या सर्व गोष्टी उद्ध्वस्त होऊन जातील किंवा ब्रोकन म्हणजेच काय, तर त्या गोष्टी त्या लोकांमुळे काय होऊन जातील, ब्रोकन म्हणजे उद्ध्वस्त होऊन जातील. तुझे स्वप्न कधी कधी धुळीलाही मिळतील किंवा तू आयुष्यामध्ये जे कमावलं आहे ते देखील तुझ्याकडून काय होईल, गमावल्या जाईल. तर अशा वेळेस तू काय करायला पाहिजे, अशा वेळेस तू पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे. तुझ्याकडे जी काही वॉर्न आउट टूल्स आहेत, वॉर्न आउट टूल्स म्हणजे जी काही तुझ्याकडे संसाधने उपलब्ध आहेत, त्या संसाधनांचा उपयोग करून तू पुन्हा शून्यातून सृष्टी निर्माण करण्याची जी ताकद आहे ती तुझ्यामध्ये असली पाहिजे. त्याच्यामुळे कवी असे आपल्या मुलाला परत परत सांगतात की तुझा स्वतःवर विश्वास असू दे. तू जर एकदा शून्यातून सृष्टी निर्माण करू शकत असशील तर पुन्हा सुद्धा त्या वॉर्न आउट टूल्समध्ये किंवा कमी संसाधनातून पुन्हा एकदा तू यश संपादन करू शकशील, अशी खात्री जे आहे ते वडील आपल्या मुलाला देतात आणि ते त्याला सांगतात की यासाठी तू संयम ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. Now let us see the rhyming scheme of this stanza. So see here, first word is master. Master and disaster यांचा sound same आहे. So we are writing here A and A. Then second word is aim आणि same यांचा sound same आहे. That's why we are writing here B. Then spoken and broken यांचा sound same आहे. So we are writing here C. आणि then टूल्स आणि फूल्स आणि टूल्स यांचा साऊंड सेम आहे. दॅट्स वाय वी आर रायटिंग देअर डी. तर हा जो स्टॅन्झा आहे त्याची रायमिंग स्कीम आहे A B C D अशा प्रकारची रायमिंग स्कीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नाऊ लेट अस सी द फिगर ऑफ स्पीच विच आर यूज इन दिस स्टॅन्झा. तर या स्टॅन्झामध्ये कोणते अलंकार वापरले गेलेले आहेत ते आता आपण बघूयात. तर फर्स्ट लाईन बघा,
इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक द ड्रीम्स युअर मास्टर, याच्यामध्ये जे दोन वर्ड आहे ड्रीम आणि ड्रीम, तर यामध्ये काय झालेलं आहे, डी या वर्डचा जो साऊंड आहे तो काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळे इथं जे आपल्याला फिगर ऑफ स्पीच पाहायला भेटते ते आहे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचमध्ये काय होतो, एक सेम साऊंड काय होतो, रिपीट होतो. सो ड्रीममधला डी आणि त्याच्यानंतर ड्रीम्समधला डी हे जे दोन्ही साऊंड आहे ते या ठिकाणी काय झालेले आहे, रिपीट झालेले आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला ॲलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळते. देन इफ यू कॅन मीट विथ द ट्रायम्फ अँड डिझास्टर, ही जी लाईन आहे या लाईनमध्ये ट्रायम्फ आणि डिझास्टर या दोन ऑपोजिट आयडियाज आहे आणि या दोन्ही ऑपोजिट आयडियाचा एकाच लाईनमध्ये कवीने यूज केलेला आहे. कशासाठी, तर त्या कवितेच्या लाईनला ड्रॅमॅटिक इफेक्ट देण्यासाठी. तर इथं जो अलंकार तयार झालेला आहे तो आहे विरोधाभास. सो हिअर इन दिस लाईन द पोएट हॅड यूज द फिगर ऑफ स्पीच अँटिथिसिस. ओके, सो आणि नेक्स्ट लाईन बघा, अँड ट्रीट दोज इम्पोस्टर जस्ट द सेम. या लाईनमध्ये इम्पोस्टर्स म्हणजे याला एक मानवी गुण दिलेला आहे दुसऱ्यावर फसवेगिरी करण्याचा. त्याच्यामुळे इथे जे फिगर ऑफ स्पीच तयार होत आहे ते आहे पर्सॉनिफिकेशन. तर पर्सॉनिफिकेशन या फिगर ऑफ स्पीचचा या ठिकाणी यूज कवीने केलेला आहे. नाव सी द नेक्स्ट लाईन, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय द नाउस टू मेक द ट्रॅप फॉर टूल्स. या लाईनमध्ये आपल्याला इथं बघायला भेटते की ट्रूथ आणि ट्विस्टेड याच्यामध्ये टी या लेटरचा साऊंड जो आहे तो रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला ॲलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळते. इफ यू कॅन टॉक विथ द क्राऊड अँड कीप युअर व्हर्च्यू ऑर टॉक विथ द किंग्स नॉट लूज द कॉमन टच. कवी जे आहे ते आपल्या मुलाला असा सल्ला देतात की जेव्हा तू समाजामधील सामान्य लोकांसोबत वावरत असशील, त्या लोकांसोबत तुझा कॉन्टॅक्ट असेल, त्यावेळेस तू आपले जे व्हर्च्यूज आहे म्हणजे आपले जे सद्गुण आहेत किंवा आपले जे आदर्श आहेत त्यांना तू विसरू नकोस. कारण हे आदर्श जे आहे त्याच्यामुळेच जीवन जे आहे ते खूप सुंदर बनते किंवा आपण एक चांगला मनुष्य बनतो. कीप युअर व्हर्च्यूज मीन्स व्हॉट, कीप वन्स गुड ऑर मॉरल्स अंडर एनी कंडिशन. म्हणजे कोणत्याही कितीही परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपले जे सद्गुण आहे त्याला न विसरणे किंवा आपले आदर्श आहे त्याला न विसरणे म्हणजेच कीप्स वन्स व्हर्च्यू. तर तू आपले जे व्हर्च्यूज आहे, आपले जे सद्गुण आहे त्याला विसरू नकोस. ऑर टॉक विथ द किंग्स नॉर लूज द कॉमन टच. आणि जर तू समाजातील उच्चभ्रू लोकांसोबत जर तुझं उठणं बसणं असेल, त्यांच्यासोबत जर तुझा कॉन्टॅक्ट असेल, तर अशा वेळेस देखील तू तुझा नम्रपणा सोडू नकोस. नॉर लूज द कॉमन टच. नॉर लूज द कॉमन टच मीन्स व्हॉट, रिफ्यूज टू टॉक विथ द कॉमन पीपल. म्हणजे जर माझं चालणं बोलणं किंवा उठणं बसणं समाजातील उच्चभ्रू लोकांसोबत आहे आणि तर मी सामान्य लोकांशी बोलणार नाही किंवा मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवणार नाही, अशा प्रकारचं वागणं तुझं नसायला पाहिजे, असा सल्ला फादर जे आहे ते या ठिकाणी आपल्या मुलाला देत आहे. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. आणि कवी पुढे असं म्हणतात की तुझे शत्रू असो किंवा मित्र असो, हिअर फोज म्हणजे शत्रू अँड फ्रेंड म्हणजे मित्र. तुझे शत्रू असो किंवा तुझे मित्र असो, तू कोणालाही दुखावू नको किंवा तू सुद्धा त्यांच्याकडून त्यांच्या एखाद्या कृतीने तू सुद्धा दुखावला गेला नाही पाहिजे आणि तूही त्या कोणाला दुखावू नकोस. तू दोघांनाही सारखीच काय कर, ट्रीटमेंट देस, तू दोघांनाही सारखीच वागणूक दे. इफ ऑल मेन काउंट विथ यू मीन्स व्हॉट, बी इक्वली इम्पॉर्टंट टू. म्हणजे तुझे शत्रू असो किंवा तुझे मित्र असो किंवा बाकीचे लोक असो, तू सर्वांना चांगली एकाच प्रकारची काय द्यायला पाहिजे, ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, एकाच प्रकारची वागणूक तू त्यांना द्यायला पाहिजे. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ द 60 सेकंड वर्थ ऑफ अ डिस्टन्स रन. आणि कवी इथं खूप चांगला असा सल्ला आपल्या मुलाला देतात की ते सांगतात की जो टाईम आहे किंवा जी वेळ आहे ती कधीच कोणासाठी थांबत नसते. तर तुला काय करता आला पाहिजे, हा जो टाईम आहे, जी वेळ आहे, त्याचा सदुपयोग तुला करता आला पाहिजे. बिकॉज टाईम इज अनफॉरगिव्हिंग मिनिट मीन्स व्हॉट,
टाईम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन, कारण टाईम किंवा वेळ ही कोणाचीही वाट पाहत नसते. त्याच्यामुळे तुला काय करता आलं पाहिजे, यू हॅव टू बी विथ द 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन, म्हणजे तुला मिनिटातील प्रत्येक सेकंदाचा व्यवस्थित आणि चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे. आणि तुला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला एकही मिनिट वाया घालता येणार नाही आणि वेळेचा सदुपयोग करून तुला घेता आलं पाहिजे. युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट अँड विच इज मोर यू विल बी मॅन माय सन. आणि कवी शेवटी आपल्या मुलाला अशी ॲडवाईस देतो की आत्तापर्यंत जी गुणवैशिष्ट्ये मी तुला सांगितलेली आहे, जी ॲडवाईस मी तुला दिलेली आहे, ती जर तू चांगल्या प्रकारे त्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केला तर तुला या अर्थवर जे काही आहे ते सगळं उपभोगण्याचा तुला अधिकार प्राप्त होईल किंवा तुला ते सर्व यश तुला मिळवता येईल. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तू एक मॅन बसेल. यू विल बी अ मॅन माय सन. मॅन माय सन मीन्स वॉट, टू बी अ गुड परफेक्ट ह्युमन बीइंग. तू एक परफेक्ट ह्युमन बीइंग बनशील, एक आदर्श व्यक्ती तू बनशील आणि समाजापुढे तुझं एक चांगलं उदाहरण त्या ठिकाणी निर्माण होईल, असा विश्वास कवी जे आहे ते आपल्या मुलाला या ठिकाणी देतात. आणि त्याला सांगतात की मी जी ॲडवाईस तुला दिलेली आहे तू त्याचा स्वीकार कर आणि त्या प्रकारे तू बनण्याचा प्रयत्न कर. Now let us see the rhyming scheme of this stanza. So virtue and you, the sound is the same of these two words, virtue and you. So we are writing here A and A. Touch and much, या दोन वर्डचा साऊंड सेम आहे, दॅट्स वाय वी आर रायटिंग देअर बी. त्याच्यानंतर मिनिट आणि इट यांचा साऊंड सेम आहे, दॅट्स वाय वी आर रायटिंग देअर सी. त्याच्यानंतर रन आणि सन या दोन वर्डचा साऊंड सेम आहे, दॅट्स वाय वी आर रायटिंग देअर डी. तर आपला हा जो लास्ट स्टॅन्झा आहे त्याची जी रायमिंग स्कीम आहे ती ए बी सी डी. नाव लेट अस सी द फिगर ऑफ स्पीच यूज इन दिस लास्ट स्टॅन्झा. लास्ट स्टॅन्झामध्ये कवीने जे अलंकार वापरलेले आहे ते आपण या ठिकाणी बघूया. सी द फर्स्ट लाईन, इफ यू कॅन टॉक विथ द क्राऊड अँड कीप युअर व्हर्च्यू. तर याच्यामध्ये यू आणि युअर याच्यामध्ये वाय या लेटरचा जो साऊंड आहे तो रिपीट झालेला आहे, त्यामुळे इथं जे फिगर ऑफ स्पीच यूज केले गेले आहे ते आहे ॲलिट्रेशन. नाव सी द सेकंड लाईन, और वॉक विथ द किंग्स नॉर लूज द कॉमन टच. याच्यामध्ये किंग्स आणि कॉमन टच म्हणजे सामान्य लोक, या दोन अपोजिट आयडियाज किंवा दोन अपोजिट शब्द एकाच लाईनमध्ये कवीने ड्रॅमॅटिक इफेक्ट देण्यासाठी यूज केले आहे. त्याच्यामुळे इथं जे फिगर ऑफ स्पीच कवीने यूज केलं आहे ते आहे अँटिथिसिस. नाव सी द नेक्स्ट लाईन, इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन अपोजिट आयडियाज पाहायला भेटतात. एक आहे फोज म्हणजे शत्रू आणि फ्रेंड्स म्हणजे मित्र. तर या दोन ऑपोजिट आयडिया एकाच लाईनमध्ये आल्यामुळे इथे सुद्धा अँटिथिसिस हे फिगर ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळते. नाव सी द नेक्स्ट लाईन, इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट. तर याच्यामध्ये आपल्याला पर्सॉनिफिकेशन हे फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळते, कारण मिनिट ही नॉन लिव्हिंग थिंग आहे आणि या मिनिटला कवीने अनफॉरगिव्हिंग ही क्वालिटी दिलेली आहे. अनफॉरगिव्हिंग म्हणजे कधीही माफ न करणारी, आणि ही क्वालिटी असते ह्युमन बीइंगमध्ये. त्याच्यामुळे इथे आपल्याला पर्सॉनिफिकेशन ही फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळते. नाव सी द नेक्स्ट लाईन, युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट. म्हणजे ही पृथ्वी ही तुझी होईल आणि त्याच्या पृथ्वीवर जे काही आहे ते सुद्धा तुझं बनेल. तर इथं आपल्याला जे फिगर ऑफ स्पीच पाहायला मिळते ते आहे हायपरबोली. म्हणजे इथे कवीने हे स्टेटमेंट जे आहे ते एक्झॅगरेट केले आहे किंवा तिथे अतिशोक्ती अलंकाराचा कवीने उपयोग केलेला आहे. तर कवीने अशा प्रकारे वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीचचा यूज करून या कवितेचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न कवीने अतिशय सुंदरपणे केलेला आहे. इन दिस वे द पोएट हॅड यूज द डिफरंट फिगर ऑफ स्पीच टू एन्हान्स द ब्युटी ऑफ दिस पोयम.